गुड मॉर्निंग पब्लिक, कसे काय आहात? मजेत ना? माहीत असलाच पाहिजे. फायनली मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आज गाड्या पोहोच आलेली आहे बघा. आपली जुनी गाडी म्हणजे नवीनच गाडी, आणि ही आपली आपली आता घेतलेली गाडी नवीन मस्तपैकी. लाईनीने मित्रांनो आपल्या आज गाड्या पोहोचणार आहे आपण. तर आपल्या 4-5 गाड्या मस्तपैकी आज पोहोचू. आंब्याचा दाळा ठेवला होता, हारबिरांना जायचं होतं. तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना तर अजून एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा गाडी आपल्या लाईनीने लागल्या त्या मस्तपैकी अशा. पुढं बघा मस्तपैकी गुढीपाडव्याचा बघा हार बीर घ्यायला गेलो कष्ट करून, काय ना करते घेतला हार कुठनं तरी. आणि लिंबाचा पळाला घरातनं. झाली बघा एक गाडी पुजून, तिला यायचं होतं भाड्यावरती म्हणून लगेच गाडी पुजली मस्तपैकी अशी. नारळ बिरळ फोडला. आणि आता पुढच्या पण गाड्या पुजून घ्यायच्यात आहे. तर आपण ही गाडी पुजून पुढच्या पण गाड्या पुजणार आहे. तेवढ्याच चपक्याने लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपल्या व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट पण करा मस्तपैकी अशी. तर मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपल्या गाड्या झालेल्या आहेत पुजून. हार घातलेला आहे बघा गाड्यांना. मी एकतर गाडीवर शुभ लाभले होतो आणि स्वस्तिक काढत होतो. काका घालत होते हार, नाना घालत होते, मस्तपैकी नारळ फोडत होते. तिघांनी 3 काम वाटून घेतली. तर मग काय, धुरळाच नुसता. आणि गाड्या लिंबू पाजलं, मस्तपैकी लिंबू फोडलं टायराखाली, आणि मस्तपैकी नारळ बिरळ फोडले मित्रांनो. तर बघा आपल्या गाडीत नारळ फोडते आता. 2 गाडीचं झालं. या गाडीचं आपलं पूजन झालेलं आहे. नारळ बिरळ प्रसाद वाटू काढून सगळ्यांना मस्तपैकी. तुम्ही ब्लॉग बघा एंड पर्यंत. आणि मित्रांनो आपण आता मिनी ब्लॉग डेली करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे बघा तिथे गाडी आपण पोचलेली आहे. तर दिसतंय का माणूस कसा आहे आपला? हा ऐशिना बाल नाच करू नका. कसा आहे धुरळाच नुसता. मालक मालक आपण गाडीला आपण हे लावून घेऊ मित्रांनो. मस्तपैकी असं आपण सगळ्या गाड्यांचं पूजन केलं आपल्या. आणि गाड्यांनी निवड दाखवला. तर बघा गाड्यांचा पूर्ण पूजन हार बीर घालून. तर मैफिल आपली बसली होती मस्तपैकी. मैफिलमध्ये बसलो मस्तपैकी माणसांमध्ये. तर टाइमपास करत करत गाडी वगैरे, रस्ता पूर्ण मोकळा होता. आज मित्रांनो सुट्टी होती, काम धंदा नव्हता. आज नवीन वर्षाचं म्हणलो काही ना काहीतरी काम निघल, पण काहीच भेटलं नाही. शेवटी फायनली संध्याकाळी भेटलं, ते काय दाखवू शकलो नाही तुम्हाला. आता चला चहा प्यायला जाऊया. डेली बघा आमचा चहाला रुटीनच आहे मित्रांनो. 100-200चा टायमिंगला 1 तासाला मित्रांनो खर्च होतो. 100-200 हे बघा. चहा प्यायला नुसता चहा लवा कसा आहे धुरळाच. लाईक करा.